जीवनामध्ये येऊन एकदा तरी चारधाम यात्रा व्हावी ही प्रत्येकाची इच्छा असते. त्यानुसार आम्ही 2 मे 2025 रोजी 2 धाम यात्रेला निघालो. काही दिवसातच हरिद्वार येथे पोहोचलो. हरिद्वार येथे गंगा मातेत 2 वेळेला स्नान केलं. हिमालयातील रस्ते अरुंद व घाटाचे असल्यामुळे आमची बस हरिद्वार येथे सोडून उत्तराखंडच्या मिनी बसने ऋषिकेश येथे पोहोचलो. फक्त 26 किलोमीटर अंतर होते. ऋषिकेशमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही आमचं आधार कार्ड पंजीकरण करून घेतलं. या ठिकाणी सर्वांचे आधार कार्डवरून पंजीकरण होते आणि येथून आपल्याला हे असे कार्ड देण्यात येते आणि या ID शिवाय आपण हिमालयात फिरू शकत नाही. कारण प्रत्येक जागेवर चेकपोस्ट असतात. तेथे चेक केल्याशिवाय पुढे आपल्याला जाता येत नाही. कारण हे इथं काढलेलं कार्ड आपल्याला हे कार्ड खूप महत्त्वाचं आहे. परत येईपर्यंत हे कार्ड आपल्याला सोबत जपून ठेवावे लागते. त्याशिवाय आपल्याला पुढे गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ इथला प्रवास करता येत नाही. त्यामुळे सर्वांनी ही आठवण ठेवावी. यमुनोत्री, गंगोत्री आणि केदारनाथ, बद्रीनाथ येथे जाताना सर्वांनी गरम कपडे घालावेत. कारण तेथे कोणत्याही ऋतूमध्ये गेल्यास खूप थंडी असते. प्रमाणाबाहेर ती थंडी आपल्या इथं कधीही तशी पडत नाही. आणि स्त्रियांनी ड्रेस घालावेत, पायामध्ये बूट असावेत. स्त्री पुरुषांनी दोघांनीही ही काळजी घ्यावी. जाताना स्वतःचे औषधे, थंडी, सर्दी, पडसे याची औषधे सोबत ठेवावीत.